दुसरीकडे ठाण्यामध्ये शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले, भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले। मात्र आता सत्तेवरती अंकुश ठेवण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी होऊ असं नाही असं सूचक वक्तव्य केलंय भाजपचे आमदार संजय केळकर यांनी। सत्तेत बसायचं की नाही याबद्दल वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेऊ असं निरंजन डावखरे म्हणाले। त्यामुळे ठाण्यामधील महानगरपालिकेच्या सत्तेवरती भाजप विरोधी बाकावरती बसल्यास शिवसेनेची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचा प्रश्न, भाजपचे आधी 23 नगरसेवक होते, आता 28 नगरसेवक आलेले आहेत। हे जे यश मिळाले भाजपला, याचे शिल्पकार कोण आहेत, काय नेमकं फॅक्टर्स होते ज्यामुळे मतदारांनी भाजपला या एवढं यश दिलेलं आहे? नाही, याचे शिल्पकार तर महाराष्ट्रातले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, पण मतदार देखील आहेत। बघा, तुम्ही इतके पक्ष उभे होते, काही जणांनी तर भोपळा पण फोडला नाही। ही जी विश्वासार्हता आहे, मतदाराची विश्वासार्हता आमच्या प्रती जी आहे, ती मतदार याचे निश्चितपणे शिल्पकार आहेत। संघटन शक्ती तर आम्ही वाढवली। भाजप सत्तेत सहभागी होणार का? एक याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून जो आम्ही निर्धारनामा घोषित केलेला आहे, त्या निर्धारनाम्यामध्ये दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पाळण्याच्या दृष्टिकोनाने, प्रत्येक वचन पाळण्याच्या दृष्टिकोनाने जी भूमिका महानगरपालिकेमध्ये घ्यायची आहे, ती भूमिका आम्ही निश्चितपणे घेऊ। मग ते ज्या कुठल्या रोलमध्ये आम्ही असू ना, त्याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ठाणेकरांसाठी न्याय देण्याची भूमिका घेत राहणार। नाही, आम्ही आधी पण चौकीदार म्हणून काम करत होतो, प्रशासक बसलेले होते तेव्हा पण, आणि आता देखील योग्य पद्धतीने पारदर्शक विकास आणि योग्य दिशेने विकास होण्याकरता आणि ठाणेकरांचा हॅपीनेस इंडेक्स प्रत्येक ठाणेकरांचा वाढण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही करू। मग आम्ही सत्तेत बसलो काय आणि सत्तेत नसलो काय, परंतु आमचं काम जे आहे ती जनतेशी आमची जोडलेलं आहे, ठाणेकरांशी। त्यांच्याकरता आम्ही निश्चितपणे अगदी त्या पद्धतीने काम करणार आहोत। विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार का? कारण की मेजॉरिटी तुमच्याकडे, विरोधक तेवढे निवडून देखील आलेले नाहीत, तर विरोधी पक्षाला बाकावर बसणार का? हा निर्णय झालाय का? नाही, पक्षाच्या आमच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा यासंबंधी करणार आहोत, कारण की समोर प्रबल विरोधी पक्ष दिसत नाही आहे। पण हे मात्र नक्की आहे की कुठेही असलो तरी देखील हा अंकुश ठेवण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे केलं जाईल। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।